विधान भवनात भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय. सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेचाच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला. मला तर वाटतं हेच तर दुर्दैव आहे. आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? तर संदीप देशपांडे हे इतके संतप्त झाले, त्याला कारण ठरलाय केंद्र सरकारचा राज्यातला कार्यक्रम. संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं. मात्र पहिल्याच दिवशी या कार्यक्रमानं राज्यातील हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनाचा भडका उडालाय. एकीकडे हिंदी सक्ती विरोधात राज्यात वातावरण तापलेलं असताना या राष्ट्रीय कार्यक्रमाचं महाराष्ट्रात आयोजन करून तिथं लावण्यात आलेल्या फलकांवर मराठीला सर्रास डावलून हिंदीचा वापर करण्यात आला. आणि त्यामुळे मराठीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेच्या संदीप देशपांडेंनी ही जहरी टीका केल्यानंतर आता मात्र थेट संदीप देशपांडेंवर हक्कभंग आणण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडणं आणि कोणाला शंड म्हणणं याच्याने जर त्यांना पुशारकी वाटत असेल तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात. सभागृहाचा अपमान आहे. येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. संदीप देशपांडेंनी खुशाल हक्कभंग आणा हे काही एका व्यक्तीसाठी बोललेलो नाही तर प्रवृत्तीला म्हटलंय असं सांगत सारवासारवही केली. माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सावध भूमिका घेत हा कार्यक्रम लोकसभेचा होता असं म्हणत या प्रश्नाला बगल दिली. हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे. आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार. एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेनंतर या कार्यक्रमात मराठीचा अपमान झाला हे स्पष्ट तर झालंय, पण हे स्वीकारायला कोणीही तयार नाही असं दिसतंय. त्यामुळे मराठीसाठी मनसेनं सत्ताधाऱ्यांना शंढ म्हणून त्यांच्यावर केलेल्या टीकेवरून वाद करण्यापेक्षा मराठी भाषेसाठी सगळ्यांनीच आक्रमक भूमिका घेऊन मराठीचं संवर्धन करायला पाहिजे. अन्यथा आपुल्याच घरात हाल सोसते मराठी असं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.